दिनांक प्रकाशित द गो शिर्के लिखित आई या पुस्तकातून मातृ देवो भव हे प्रकरण मी वाचत आहे. आईनं आपल्या मुलाला चांगलं वळण लावलं पाहिजे, अन्यथा तो गुन्हेगार होऊ शकतो. एक इंग्रजी गोष्ट आहे. एका आईनं आपल्या मुलाला वळण लावलं नाही, सन्मार्ग शिकवला नाही, चांगले संस्कार त्याच्यावर केले नाहीत, त्याला खाऊ घातलं, त्याचे नसते लाड केले आणि जंगली झाडासारखं वाढवलं. यातच स्वतःचं कर्तव्य संपलं असं मानलं. पुढे तो मुलगा मोठा झाला, चोऱ्या करू लागला, मारामाऱ्या करण्यामध्ये तो वस्तादच बनला. सहजरित्या खूप पैसा घरामध्ये येऊ लागला. आईला स्वर्ग 2 बोटे उरला. मुलगा केवढा कर्तबगार निघाला म्हणून तिला गर्वही झाला. मुलगा आता दुर्गुणांनी पूर्ण घेरला. पैशाची चटक आणि उपभोगाची लटक त्याला अधिकाधिक मोठे गुन्हे करायला प्रवृत्त करायला लागले. इकडं आईचं कोडकौतुक करणं सारखं वाढीला लागलेलं. पुत्र असावा ऐसा गुंडा, त्याचा तिन्ही लोकी झेंडा. पण एकदा तो खुनाच्या कटात सापडला, न्यायालयामध्ये गुन्हेगार ठरला, त्याला फाशीची सजा झाली. न्यायालयात आई हजर होती. ती पार खचली, मुलाकडे केविलवाणं पाहू लागली. न्यायाधीशानं मुलाला आईला भेटायची एक संधी दिली. मुलगा आईकडे धावतच गेला आणि सगळं न्यायालय थक्क झालं. आश्चर्यानं त्या मायलेकरांच्या भेटीकडे पाहू लागलं. मुलगा आईजवळ जाताच चक्क आईच्या गालाला कडकडून चावला. लहानपणी तू मला चांगलं वळण लावलं नाहीस म्हणून हा प्रसंग ओढावला असं रागानं कडाडला. आई जोपर्यंत आपल्याला घरात आपल्या जवळ असते तोपर्यंत तिचं महत्त्व जाणवत नाही. पण तीच आई जग सोडून गेली की आईची उणीव जाणवते. आईविषयी आपल्या भावना व्यक्त करताना कवी फ. मु. शिंदे म्हणतात, आई खरंच काय असते, लेकराची माय असते, वासराची गाय असते, दुधाची साय असते, लंगड्याचा पाय असते, आई असते जन्माची शिदोरी, सरतही नाही उरतही नाही. आईच्या हृदयात आपल्याविषयी अथांग प्रेम असतं. तिच्या नजरेतून ते ओसांडून वाहतं, शब्दातून व्यक्त होतं. माता आपल्या पुत्राच्या शारीरिक संगोपनाची आणि मानसिक विकासाची किती काळजी घेते ते पाहिलं म्हणजे कवीच्या उक्तीचा खरेपणा पटतो. मानव हा शेवटी अपूर्ण असतो, पण आईचं डोळस प्रेम त्याला पूर्णत्वाकडे घेऊन जातं, त्याच्या आयुष्याला पुण्यमय बनवतं. छत्रपती शिवाजी महाराजांचं जीवन या विधानाची साक्ष आहे. जगाचा इतिहास घडवणाऱ्या नेपोलियन, सिकंदर या पहाडी पुरुषांना त्यांच्या मातांनी घडवलं. आजपर्यंत जे थोर पुरुष झाले त्यांना कोणी घडवलं? आईनेच ना. जिजामातेनं जर बालशिवाजीच्या मनात नव्या हिंदवी स्वराज्याची ज्योत पेटवली नसती तर युगानुयुग महाराष्ट्र असाच मोगलाईच्या जुलमाखाली दबून राहिला असता. जेव्हा राजा नलानं पकडलेला राजहंस नलाला म्हणाला, म्हातारी उडता न येच तिजला, माता मदिया अशी, तेव्हा कदाचित नलाला देखील आपल्या आईची आठवण झाली असेल. म्हणूनच त्यानं त्या हंसाला सोडलं असावं. जे आईविना पोरके आहेत त्यांची काय व्यथा. दोरी तुटलेल्या पतंगासारखे निराधार आयुष्य जगत प्रेमाचा आश्रा शोधत ते प्रेम स्वरूप आई, वात्सल्य सिंधू आई, बोलाव तुझ आता मी कोण त्या उपाई, असा टाहो फोडतात. सुप्रसिद्ध लेखिका आणि समाजसेविका इरावती कर्वे एकदा एका समारंभाच्या अध्यक्ष होत्या. त्यावेळी त्यांची ओळख करून देण्यात आली की ह्या सुप्रसिद्ध समाजसुधारक महर्षी कर्वे यांच्या स्नुषा आहेत. फर्ग्युसन कॉलेजमधील प्राध्यापक कर्वे यांच्या पत्नी आहेत. बराच वेळ त्यांची ओळख करून देण्यात आली, पण ती अपूर्ण आहे असं त्यांच्या मनाला सारखं वाटत राहिलं. समारंभाहून घरी परतताना देखील आपली ओळख करून देण्यात राहिलेली त्रुटी शोधण्यातच त्यांचं मन गुंतलेलं होतं. अचानक रस्त्यावरून जाणाऱ्या शाळकरी मुलांच्या घोळक्यातील एक मुलगा म्हणाला, अरे आपल्या वर्गात कर्वे आहे ना, त्याची ती आई. आणि एकदम त्यांना स्वतःची ओळख पटली. आईची थोरवी सांगणारी एक बोधकथा आपण बघूयात. कार्तिकेय आणि गणेश दोन्हीही पार्वतीची मुलं. एकदा दोघं खेळत होते. कार्तिकेय खेळता खेळता जाऊन आईच्या मांडीवर बसला. लगेच गणेश पुढे होऊन त्याला म्हणाला, मोठा असून आईच्या मांडीवर बसतोस? मी लहान आहे, तो अधिकार माझा आहे, तू खाली उतर. गणेशानं हट्ट सोडला नाही. पार्वती म्हणाली, कार्तिकेया तू खाली उतरून माझ्यासमोर उभा राहा. गणेश
तू देखील त्याच्या बाजूला उभं राहा. मी आदेश देताच दोघांनीही पळायला सुरुवात करायची. तुमच्या दोघांपैकी जो अगोदर पृथ्वीला प्रदक्षिणा पूर्ण करून येईल तो माझ्या मांडीवर बसेल. कार्तिकेयाला माहिती होतं आपण गणेशाला सहज मागे टाकणार. गणेश सुद्धा स्पर्धेसाठी तयार झाला. पार्वतीनं आज्ञा केली, चला पळायला सुरुवात करा. कार्तिकेय वायुवेगानं निघाला. गणेशही स्वतःपासून 4-5 पावलं पुढे गेला. त्यानं दिशा बदलली. आई पार्वती ज्या आसनावर बसली होती त्याभोवती गणेशानं एक प्रदक्षिणा पूर्ण केली आणि कार्तिकेय यायच्या आत आईच्या मांडीवर जाऊन बसला. बऱ्याच वेळानंतर कार्तिकेय तिथे आला. तो खूप थकला होता. गणेशाला आईच्या मांडीवर बसलेला पाहून तो म्हणाला, अरे तू माझ्या पुढे कसा काय आलास? त्यावर गणेश शांतपणे म्हणाला, अरे दादा, पृथ्वी म्हणजेच आई. आपली पृथ्वी आपली आई आहे, पालन पोषण करणारी माता. मी तिच्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण केली म्हणून मी तिच्या मांडीवर बसलो. कार्तिकेयाच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला. बरोबर बोललास तू गणेश. खरंच तू बुद्धिमान आहेस. तू जिंकलास. आई जीवनातून वजा केली तर आपण म्हणून काही शिल्लकच राहत नाही. आई आपल्याला जन्म देते. आई आपल्याला रक्ताचं दूध पाजून लहानाचा मोठा करते. आई आपल्याला बसायला, उभं राहायला, चालायला, बोलायला शिकवते. माणूस म्हणून स्वतःच्या पायावर उभं राहण्यामध्ये आईचा सहभाग महत्त्वाचा आणि मोलाचा असतो. म्हणून आई हा आपला प्रथम देव या भावनेतून आईशी कृतज्ञतेनं वागावं. म्हणून आईचं सांगणं ऐकून तिच्या इच्छेप्रमाणे चांगला अभ्यास करून यशाच्या शिखराकडे झेप घेणं आपलं कर्तव्य ठरतं. या वर्तनातून आपण आईला प्रसन्न करून घेऊ शकतो. आई प्रसन्न होऊन आशीर्वाद देते. ते आशीर्वाद बाळाला जीवनात अत्यंत आवश्यक आणि उपयुक्त ठरतात. प्रत्येकानं कृतज्ञतेनं आईला मनोभावे वंदन केलं पाहिजे. आईचे उपकार न फिटती काही केल्या, बापाचे उपकार फिटती काशी केल्या. आपल्या भारतीय समाज रचनेत मातृत्व, आईपण कायमच एक सन्माननीय, पूजनीय गोष्ट मानलेली आहे. ती फक्त एक शारीरिक अवस्था एवढ्यापुरतीच तिची संभावना न करता तिचं आईपण अनेक भावनिक अवस्थांशी निगडीत असतं हे मानून तिचं आईपण ही तिची शक्ती आहे असंही या समाजानं कायमचं मानलेलं आहे. आणि आपला देव, आपला समाज, आपलं राष्ट्र हे मातृसुखात पाहिलेलं आहे. 87 वर्षाच्या वृद्ध मातेनं 2 भावंडांपैकी कोणाजवळ राहावं यासाठी त्यांच्यात मारामारी होते आणि ती सुद्धा सुशिक्षित म्हणावल्या जाणाऱ्या वस्तीत राहणाऱ्या कुटुंबात. ही वर्तमानपत्रातली बातमी वाचून धक्का बसला. जन्मदात्या आईची जबाबदारी घेणं इतकं मोठं संकट वाटतं. ज्या मातेनं मुलांसाठी कष्ट घेतले, खस्ता खाल्ल्या, त्या मातेला तिच्या म्हाताऱ्या वयात इतकं आगतिक व्हायला लागावं. म्हाताऱ्या माऊलीची ससेहोलपट होणं यापेक्षा दुर्दैव ते कोणतं? समाजातील कुटुंब व्यवस्था कोणत्या थराला गेली आहे हे दर्शवणारं हे मूर्तिमंत उदाहरण आहे. जगात एकच गोष्ट अशी असते की ती विकत घ्यावी लागत नाही, तरीही ती अनमोल असते. फेडण्याची गरज नसलेलं ऋण म्हणजे मातृऋण आणि पितृऋण. म्हणूनच भा चव्हाणांच्या कवितेच्या ओळी पुन्हा पुन्हा आठवतात. आई कुणाचीही असो, तिचा सन्मान करावा, तिने टाकलेला शब्द फुलासारखा झेलावा. पोटच्या पोराकडून आईनं अपेक्षा का करू नये? ज्याच्या जन्मासाठी नवस सायास करायचे, जन्मानंतर आनंदोत्सव साजरे करायचे, त्याच मुलांनी आईची अशी अवहेलना करावी? आपला देश म्हणजे श्रावण बाळाचा देश. कुठे तो श्रावण बाळ आणि कुठंही बाळं. एकाच मातेच्या उदरातून जन्म घेतलेले ते 2 भाऊ मोठेपणी एकमेकांचे वैरी होतात. कुठे ते राम लक्ष्मण आणि कुठे हे आजचे राम लक्ष्मण. या संदर्भात इस्रायलचा आदर्श अनुकरणीय ठरावा असा आहे. इस्रायली धर्मात धर्मगुरू मोझेस यांनी जगातील सगळ्या ज्यूंना 10 आज्ञा दिल्या आहेत. त्यांना इंग्रजीत 10 कमांडमेंट्स असं म्हणतात. त्यात एक आज्ञा अशी, तू आईवडिलांचा आदर कर म्हणजे तुझं आयुष्य सुखमय होईल. ही आज्ञा इस्रायलमध्ये प्रचारात असून प्रत्येक वृद्ध मातापित्याचं जीवन सुखमय करण्यासाठी सरकारनं कायदा केला आहे. इस्रायलमधील मुलं आणि मुली कामाला गेल्यावर वृद्धांची सेवा करायला डॉक्टर, नर्स येतात. त्यांची तपासणी करून निघून जातात.
मुलं आणि मुली घरी आल्यावर आईवडिलांची सेवा करण्यासाठी आलेली व्यक्ती निघून जाते. ही सेवा करणाऱ्यांचा खर्च पगारातून परस्पर कापला जातो. हाच कायदा आपल्याकडे अंमलात आणल्यास वृद्धांचं जीवन सुखमय आणि आनंदी होऊ शकेल. वृद्ध मातेनं 2 भावंडांपैकी कोणाजवळ राहावं यासाठी त्यांच्यात मारामारी होते याचा उल्लेख मी आधी केलेला आहेच. परंतु सर्वच मुलं अशी असतात असंही नाही. काही खरोखरच खूप मातृभक्त असतात. पांडुरंग शास्त्री आठवले तरुणपणी खेडोपाडी फिरून लोकांशी सुसंवाद साधत असत. त्यांच्याबरोबर काही लोक आणि काही मुलं असत. ते आपल्याबरोबर शिदोरी न्यायचे. काम झालं की शिदोरी सोडत त्यातील भाजी भाकरी बरोबर आलेल्या लोकांनाही देत आणि नंतर स्वतः अन्न ग्रहण करत. एकदा ते एका खेड्यात गेले होते. पारावर बसून लोकांशी गप्पा झाल्या. बोलता बोलता जेवणाची वेळ होऊन गेली हे त्यांना कळलंच नाही. कोणीतरी त्यांना आठवण करून दिली. त्यांनी लगेच लोकांची क्षमा मागितली आणि जेवणाचा डबा उघडला. सर्वांना त्यांनी स्वतःच्या डब्यातलं खायला दिलं. इतक्यात त्यांचं लक्ष एका मुलाकडे गेलं. तो मुलगा नुसताच अन्न पुढे घेऊन बसला होता. पांडुरंग शास्त्रींनी विचारलं, काय रे बाळा, जेवण समोर ठेवून असा का बसलास? अन्नाचा असा अनादर करू नये. हे ऐकताच तो मुलगा रडायला लागला. रडता रडता तो म्हणाला, मी जेवण कसं करू? माझी आई शेतात काम करते. आज सकाळी कामाला जाताना तिला बरोबर खायला न्यायला काहीच घरात शिल्लक नव्हतं. ती तशीच गेली. आज ती उपाशी असणार म्हणून हे तुम्ही दिलेलं अन्न मी तिच्यासाठी ठेवणार आहे. घरी जाताच मी तिच्यासोबत थोडं खाईन. हे ऐकताच त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. ते म्हणाले, बाळा, खूप मोठा होशील. ज्याच्या मनात मातृप्रेम एवढं तेवत असेल त्याला कधीच काही कमी पडणार नाही, हे लक्षात ठेव. या शब्दात आत्मा आणि ईश्वर यांचं पवित्र मिलन आहे. लाभाविण प्रीती करणारी ती कळवळ्याची जाती आहे. प्रेम हा तिचा स्थायी भाव आहे. त्याग आणि सेवा हे तिचे अलंकार आहेत. वात्सल्य हा तिचा स्वभाव धर्म आहे. कुटुंबातील अखंड प्रेमाचा झरा म्हणजे आई. आईचं प्रेम आपल्याला जन्मतःच प्राप्त झालेलं असतं. त्यामुळे त्याची किंमत आपल्याला कळत नाही. आई म्हणजे बोधजननी वेदजननी आहे. जन्म देऊनी आई मजला तूच वाढविले, तना मनाच्या शिल्पकार माते वंदन तुझ पहिले. वर्तमानपत्रात एक कविता वाचण्यात आली होती. या कवितेत कवीनं समाजातील सत्यस्थितीचं मोजक्या शब्दात वास्तव आणि विदारक चित्रण उभं केलं आहे. कवी म्हणतो, शाळेत नाव घालताना वडिलांनी पालक म्हणून अंगठा केला. शाळेत नाव घालताना वडिलांनी पालक म्हणून अंगठा केला. वृद्धाश्रमात वडिलांचं नाव घालताना मुलानं इंग्रजीत सही केली आणि लास्ट मेसेजसाठी मोबाईल नंबर दिला. आज आपण प्रत्येक बाबतीत पाश्चिमात्यांचं अनुकरण करीत आहोत. आपल्याकडे नवीन जोडप्यांना घरात वृद्ध माणसं नको असतात. वास्तविक भविष्यात आपण देखील वृद्ध होणार आहोत हे ते विसरतात. कुटुंबात लहान मुलांचा सांभाळ करणं, त्यांच्यावर संस्कार करणं, त्यांच्यासाठी वेळ देणं ही कामं वृद्ध माणसं अधिक परिणामकारक करतात. त्यासाठी एकत्र कुटुंब पद्धतीची आवश्यकता आहे. आज मनुष्य अनेक भौतिक गरजांच्या मागे धावतो आहे. अशा गरजांची पूर्ती करण्यासाठी पती आणि पत्नी या दोघांनीही नोकरी, घरकामासाठी बाहेर पडणं हे आवश्यक असतं. वेळोवेळी घरात आजोबा आणि आजी यांची आवश्यकता भासते. पण लहान मुलं पाळणाघरात आणि वृद्ध वृद्धाश्रमात अशी समाजाची स्थिती झाली आहे. मुलांना जन्म देऊन त्यांना जपायचं, स्वतःला कमी करून त्यांना वाढवायचं, त्याग करायचा. त्याच मुलांनी अडगळ म्हणून म्हातारपणी आईवडिलांना वृद्धाश्रमात ठेवायचं. नंतर शेवटी भेट सुद्धा न होण्या इतका निष्ठुरपणा करून त्यांना मृत्यूसमयी ही तळमळायला लावायचं. यालाच काळाचा महिमा म्हणजे कलयुग म्हणायचं का? आपल्यालाही म्हातारपण येणार आहे ही गोष्ट प्रत्येकानं डोळ्यासमोर ठेवायला हवी. त्याप्रमाणे वर्तन हवं म्हणून आईवडिलांना विसरू नका. त्यांची सेवा करा. धन्यवाद.